तुम्हाला एक धमकीचा फोन कॉल आलेला आहे. काय नेमकं धमकी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आता पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? नाही, काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला. त्यावेळेला मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला. आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही. त्यातल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही. मला माहित नाही. मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11, 11:15च्या सुमारास आणि मी एक एनसी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध. पोलीस तपास करतील. माझ्याकडे नाहीये ट्रू कॉलर. मला वाटतं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो. असे फालतू लोक बरेच असतात, त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं माझा अंदाज आहे. तर पोलीस करतील तपास. मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया. मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे की कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं, महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय का, जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का, याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे. माहित नाही मला. आता पोलीस तपास करतील तेव्हा कळेल. झालं याच्यावर काल बोललोय, रोज काय बोलाय याच्यावर. काल आमची एनसी केली, एनसी घेतली. नाही, ह्यात शिव्या घातल्या की तुम्ही माहिती. आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही. अशा पद्धतीची भाषा नाही. मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दाम केल्या जात आहेत, का केल्या जात आहेत, याचा तपास झाला पाहिजे. हो, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली. मी भेटीन आता त्यांना. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच, मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार. ओळख तर पटू दे. ओके, ओळख तर पटू दे मग बघू. नाही, मला माहित नाही. पोलीस तपास करतील. मला वाटतं त्यांना कळेल ना. आता खूप बोलणं प्रीमॅच्युअर ठरेल. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.